नारळी पौर्णिमेला ओल्या नारळापासून गोडाचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही केले असतील. ओल्या नारळाच्या करंज्या असतील किंवा नारळाची वडी असेल. आपल्या पारंपरिक नारळी भात तर सगळ्यांना अतिशय आवडतो. पण त्याहून काहीतरी वेगळं आणि अतिशय झटपट होईल असा प्रकार जर का नारळापासून करायचा असेल, तर हे ओल्या नारळाचे गूळ घालून केलेले आप्पे तुम्ही जरूर जरूर ट्राय करून पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. ज्यांना खूप जास्त गोड नाही, हलकं गोड आवडतं, त्यांच्यासाठी हा पदार्थ अतिशय सुंदर आहे. पाहुणे जर येणार असतील तरी गडबडीच्या वेळेस तुम्ही हे आप्पे करू शकता. तर या ठिकाणी सगळ्यात आधी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. आता जाड रवा वापरून देखील तुम्ही हे आप्पे करू शकता, पण बारीक रव्याचे आप्पे छान मऊ आणि लुसलुशीत होतात. सगळ्यात आधी याच्यामध्ये घातलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून तूप. तूप जेवढं जास्त आप्पे तेवढे छान लुसलुशीत होतात. मी या ठिकाणी 3 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा कप दही. दही घातल्यामुळं काय होतं की रवा जो आहे तो दह्यामध्ये खूप छान भिजतो आणि त्याच्यामुळं आप्पे जास्त मऊ व्हायला मदत होते. दही आधी छान रव्याबरोबर मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर घालायचं आहे अर्धा कप दूध. दोन्ही साहित्य घालून रवा जो आहे तो छान भिजवून घ्या. आता बऱ्याच जणांना गुळासोबत दह्याचं कॉम्बिनेशन चालत नाही, तर त्यांनी पूर्णपणे दुधामध्ये हा रवा भिजवला तरीसुद्धा चालेल. फक्त पूर्णपणे दुधामध्ये जर का रवा भिजवला तर रवा थोडासा कडक होऊ शकतो, पण हरकत नाही. जर तुम्हाला दही चालत नसेल तर पूर्णपणे दुधात देखील रवा भिजवून घेऊ शकता. हे बघा, हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्ट नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे. अजून हे घट्ट होईल. तर झाकून 10 मिनिटे हा जो रवा आहे तो भिजू द्यायचा आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. तर या ठिकाणी नारळ फोडून घेतलेला आहे. नारळाच्या पाठीचा भाग जमेल तितका काढून टाकायचा. नारळाच्या पाठीचा भाग काढणं ऑप्शनल आहे. चव जर का पांढरा शुभ्र हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता, नाहीतर नाही काढला तरीसुद्धा चालेल. नारळाच्या याप्रमाणे पातळशा चकत्या करून घेतलेल्या आहेत. आपल्याला साधारणपणे अर्धा कप ओल्या नारळाचा चव लागणार आहे, तर त्या हिशोबानं तुम्ही नारळ जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढा. हवं तर नारळाचा चव तयार झाल्यानंतर तुम्ही एकदा तो कपनं मोजून घ्या, अर्धा कप भरला पाहिजे. हे बघा, याप्रमाणे मिक्सरवर फिरवून हा असा छानसा नारळाचा चव जो आहे तो आपला तयार झाला आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा कप गूळ. गूळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे. गूळ घातल्यानंतर फक्त एकदा दोनदा मिक्सर फिरवायचा. लगेच गूळ जो आहे तो असा त्याला पाणी सुटतं आणि नारळासोबत हा असा छानसा मिक्स होतो. आता रवाही भिजलेला असतो, त्याच्यामध्ये हे गूळ खोबऱ्याचं वाटण काढलं आणि सगळं छान मिक्स करून घ्या. हे बघा, छान हलका ब्राऊन असा रंग याला आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालूयात भरपूरसा आवडीनुसार सुकामेवा. तर या ठिकाणी बदामचे काप घातलेले आहेत. चारोळी मला अतिशय याच्यामध्ये आवडतात, तर चारोळी घातलेली आहेत. त्याचप्रमाणे बेदाणे घालायचे. आंबट गोड चवीचे बेदाणे आतमध्ये खूप छान असे आप्प्यांमध्ये ओलसर असे लागतात, त्याच्यामुळं अवश्य घाला. त्यानंतर या ठिकाणी दुधात भिजवलेलं केशर घातलं. गरम दुधामध्ये केशर जर का 15-20 मिनिटं भिजवून ठेवलं की त्याचा खूप छान असा रंग दुधामध्ये उतरतो. हे बघा, रंगही मिश्रणाचा अतिशय सुरेख असा आलेला आहे. त्याचसोबत जर का तुम्हाला ओला नारळाचे तुकडे दाताखाली आलेले आवडत असतील तर तुम्ही ओल्या नारळाचे अगदी बारीक बारीक तुकडे करून देखील याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये घालायची स्वादासाठी जायफळ आणि वेलचीची पूड. दोन्ही पूड अवश्य घाला. जायफळ आणि वेलचीचा स्वाद गुळासोबत ओल्या नारळासोबत अतिशय छान जमून येतो, त्याच्यामुळं शक्य असेल तर दोन्ही घाला. आणि मग आप्पे छान फुगण्यासाठी याच्यामध्ये घालायचा आहे छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा. सोडा व्यवस्थित मिक्स होण्यासाठी एखादा चमचा दूध घातलं आणि सगळं छान फटाफट फेटून घ्या. आता एकदा का सोडा घातला तर मिश्रण फारसं जास्त वेळ ठेवायचं नाही बाहेर, नाही तर सोड्याचा इफेक्ट कमी होतो. इकडे बाजूला मी आप्पेपात्र गरम करायला ठेवलंच होतं. आप्पेपात्रसुद्धा मंद आचेवर गरम करून घ्यायचं. खूप हाय फ्लेमवर, मीडियम फ्लेमवर गरम करायचं नाही. याच्यामध्ये साच्यांमध्ये थोडं थोडं साजूक तूप सोडलं. गोडाचा पदार्थ जर का असेल तर तो साजूक तुपामध्ये जास्त छान होतो. चमच्यानं साच्यामध्ये आप्पे सोडले. आप्पे नंतर फुगणार आहेत त्या हिशोबानं थोडंसं कमी असं पीठ याच्यामध्ये भरा. हे बघा, याप्रमाणे सगळ्या साच्यांमध्ये पीठ जे ते भरून घेतलं. त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं यांना वाफवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गूळ आहे, त्याच्यामुळं गॅस जर का मीडियम असेल किंवा थोडासा मोठा असेल, फ्लेम जास्त असेल तर आप्पे करपण्याची,
लवकर लाल होण्याची शक्यता असते आणि मग ते मधून कच्चे राहतात. त्याच्यामुळं संपूर्ण पदार्थ जो आहे तो मंद आचेवर करायचा, म्हणजे छान खरपूस असे आप्पे शेकले जातात आणि रंगही छान एकसारखा येतो. हे बघा 3 ते 4 मिनिटांनी झाकण उघडलं आणि मग आप्प्यांची बाजू अशी पलटायची. असे छान लालसर असे भाजले गेले पाहिजेत. पुन्हा बाजू पलटल्यानंतर 3 ते 4 मिनिटं यांना शेकून घ्यायचं. हे बघा दोन्ही बाजूंनी आप्पे असे व्यवस्थित छान शेकले गेलेले आहेत. या आप्पेपात्रामध्ये 12 छोटे साचे होते, तर एकूण हे जे प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये 28 आप्पे माझे झालेले आहेत. आप्पेपात्राचा साचा जर का मोठा असेल तर थोडे कमी होऊ शकतात. हे बघा ओला नारळ आणि जायफळ वेलचीचा खूप छान असा स्वाद या आप्प्यांना येतो. अधूनमधून दाताखाली आलेले ड्रायफ्रूटचे तुकडे, बेदाणे अतिशय सुंदर लागतात आणि गुळामुळं गोडी देखील कमी असते. त्याच्यामुळे ज्यांना कमी गोड आवडत असेल त्यांच्यासाठी उत्तम असा प्रकार आहे. सणासुदीच्या दिवशी करायलाही अतिशय सोपं आणि झटपट होणारे आहेत. जरूर करून बघा. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.